नमस्कार, मी दीपाली. बालविश्व मराठी वेबीवरमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आजच्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 5 महिन्याच्या बाळाचे डेव्हलपमेंटल माइलस्टोन्स काय काय असतात. म्हणजेच 4 ते 5 महिन्याच्या दरम्यान बाळ हा कोणकोणत्या गोष्टी कशा पद्धतीने करत असतो. या दरम्यान बाळाचं वजन, उंची, झोप, फीड घेणं, पॉटी, बाळाची फिजिकल, मेंटल, इमोशनल ग्रोथ ही कशा पद्धतीने होत असते आणि पालक म्हणून आपल्या बाळाची वाढ ही व्यवस्थित होते आहे की नाही हे ट्रॅक करण्यासाठी आपण कोणकोणत्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. आदित्य सुद्धा 5 डिसेंबरला आता 5 महिन्याचा झालेला आहे आणि या सगळ्या गोष्टी मी त्याच्यामध्ये सुद्धा अनुभवल्या आहेत. तर तुमचंही बाळ 5 महिन्याचं असेल किंवा 4 ते 5 महिन्याच्या दरम्यान असेल किंवा नुकतंच 5 महिने पूर्ण झालेले असतील किंवा होणार असतील तर या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी सुद्धा खूप जास्त फायद्याच्या ठरणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला नवीन असाल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारे जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचा अपडेट तुम्हाला मिळत राहील. वळूया आपल्या आजच्या टॉपिककडे. जन्मानंतरचा 5वा महिना हा बाळ आणि पालक या दोघांसाठी सुद्धा खूप जास्त महत्वाचा, एक्साइटिंग, आनंदाचा आणि तेवढाच कौतुकाचा असतो. कारण या दरम्यान बाळ हा प्रत्येक दिवशी नवनवीन गोष्टी शिकत असतो, नवनव्या पद्धतीने तुम्हाला रिस्पॉन्ड करत असतो आणि म्हणूनच पालक त्यांचं पॅरेंटिंग या दरम्यान खूप छान पद्धतीने अनुभवत असतात. पण असं असलं तरी सुद्धा बाळाची वाढ ही आपण ट्रॅक करणं खूप जास्त गरजेचं आहे. सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया की 5 महिन्याच्या बाळाचं वजन किती असतं. जर बाळ फुल टर्म असेल आणि मुलगा असेल तर अशा बाळाचं वजन हे 6 किलो पासून ते 9.2 kg म्हणजेच 9 किलो 200 ग्राम पर्यंत असू शकतं. मुलींचं वजन हे थोडंसं कमी राहतं. जर बेबी गर्ल असेल तर बाळाचं वजन हे 5.6 kg to 8.5 kg पर्यंत असू शकतं. प्रीमेच्युअर बाळ असेल, बाळाचं बर्थ वेट कमी असेल किंवा बाळ हा NICU मध्ये असेल किंवा बाळाला काही हेल्थ इश्यू असेल तर अशा बाळाचं वजन हे थोडंसं कमी राहू शकतं. आता खूप साऱ्या मम्मींच्या मला कमेंट्स येतात की आदित्यचं वजन किती आहे. तर पहा, मी आदित्यचं वजन प्रत्येक महिन्याला किंवा प्रत्येक आठवड्याला करत नाही. आदित्य जेव्हा 4 महिने पूर्ण झाले होते ज्या दिवशी, तर त्या दिवशी बाळाचं वजन केलं होतं, जे वजन होतं 7.5 किलो, जे मी या अगोदरच्याही 4 महिन्याच्या बाळाचे डेव्हलपमेंटल माइलस्टोन्स काय आहेत तर त्यामध्ये मी ते एक्सप्लेन केलं होतं. आता या महिन्यामध्ये आदित्यचं वजन केलेलं नाही. आता मी वजन करणार आहे जेव्हा बाळ हा 6 महिने पूर्ण करेल त्यावेळी. तर त्यावेळी मी तुमच्यासोबत ते जरूर शेअर करेन. तर या दरम्यान बाळाची हाईट किती असते तर 5 महिने पूर्ण झालेल्या बाळाची जी हाईट आहे ही 60 ते 68 सेंटीमीटरच्या दरम्यान असू शकते. अगेन हे डिपेंड आहे की बाळाचे पालक कसे आहेत, कारण हाईट ही अनुवंशिक असते. पण या रेंजपेक्षा कमी असेल, जास्त असेल तर त्या केसमध्ये तुम्ही डॉक्टरांना भेटू शकता. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे बाळाच्या झोपेबद्दल. आता 5 महिन्याचं बाळ हे खूप जास्त ऍक्टिव्ह झालेलं असतं. बाळाला नवनवीन गोष्टी शिकायच्या असतात, बाळ हा सोशल झालेला असतो आणि अशाचमुळे बाळाची जी दिवसाची झोप आहे ही थोडीशी कमी होते. म्हणजे दिवसभरामध्ये बाळ 2.5 ते 3.5 तास मॅक्झिमम झोपू शकतो, जी सलगही असू शकते किंवा नॅप मध्ये असू शकते. पण जी रात्रीची झोप आहे ही मात्र बाळाची आता सलग आणि शांत होते. रात्री ऑलमोस्ट बाळ हा 10 ते 12 तास सलग झोपू शकतो. रात्री 2 ते 3 वेळा बाळ हा फीड साठी उठू शकतो. अदरवाईज बाळ हा छान असा सलग झोप घेतो. म्हणजे टोटल म्हणायला गेलं तर या दरम्यान बाळाची जी झोप आहे ही 14 ते 15 तासांची होते आणि ते तेवढी होणं हे गरजेचं आहे. जर तुमचं बाळ दिवसा छान झोपत असेल तर ते बाळ रात्री झोपणार नाही आणि म्हणूनच बाळाला दिवस आणि रात्रीतला फरक समजावून देणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला बाळाला स्लीप ट्रेनिंग द्यायचं आहे. हे स्लीप ट्रेनिंग कसं द्यायचं आहे यावरती आपला डिटेल व्हिडिओ आहे. आय बटन मध्ये लिंक आहे, तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. त्यानंतरची जी पुढची गोष्ट आहे ते म्हणजे बाळाचं फीड घेणं. 5 महिन्याच्या बाळाला त्याची जी भूक आहे ही खूप छान पद्धतीने समजत असते. त्यामुळे बाळाला फोर्सफुली फीडिंग करणं तुम्हाला या दरम्यान अवॉइड करायचं आहे. ऑन डिमांड बाळाला फीड करायचं आहे. मग ते 3 तासातून एकदा असू द्या किंवा 2 तासामधून एकदा असू द्या. बाळाला जेव्हा जेव्हा हवं आहे, जेवढ्या काळासाठी हवं आहे तेवढ्या वेळा तुम्हाला बाळाला फीडिंग हे द्यायचं आहे. बऱ्याचशा बाळांना या दरम्यान टीदिंगचा त्रास होतो आणि जेव्हा बाळाला टीदिंगचा त्रास व्हायला लागतो तर त्यावेळी बाळ हा फ्रिक्वेंट फीडिंग डिमांड करत असतं. तर त्यावेळी सुद्धा बाळाला त्यानुसार फीडिंग देणं हे गरजेचं आहे. आता 5 महिन्याच्या बाळाचं डायजेशन हे पूर्णतः मॅच्युअर झालेलं असतं. अशा वेळी बाळाच्या पॉटीच्या बाबतीमध्ये तुम्हाला खूप जास्त काळजी करण्याची गरज नाही. फक्त तुम्हाला एवढंच लक्षात घ्यायचं आहे की बाळाच्या पॉटीचा जो रंग आहे हा काळा, हिरवा, पांढरा आणि लाल असता कामा नये. या व्यतिरिक्त कोणत्याही शेडमध्ये कशीही पॉटी असू द्या, त्यामध्ये दाणे असू द्या, फेसाळ असू द्या, कशीही असू द्या, तुम्हाला खूप जास्त काळजी करायची नाही. फक्त बाळ हा घट्ट पॉटी करता कामा नये, एकदम घट्ट कॉन्स्टिपेटेड होता कामा नये किंवा हे जे कलर आहेत हे असता कामा नये. याचा अर्थ आहे की बाळ हा इन्फेक्टेड आहे. त्या केसमध्ये तुम्हाला डॉक्टरांची मदत घेणं
गरजेचं आहे. 5 महिन्याच्या बाळाचं स्पिटिंग करणं किंवा उलटी करणं हे पूर्णतः बंद झालेलं असतं. गॅस होणं हे ऑलमोस्ट बंद होतं. अर्थात हे तुम्ही ज्या पद्धतीने काळजी घेत आहात त्यावरती सुद्धा डिपेंड आहे. पण प्रत्येक बाळाचं डायजेशन हे वेगवेगळं असू शकतं. मॅच्युअर व्हायला काही बाळांना वेळ लागू शकतो, पण ह्या ऑलमोस्ट बऱ्यापैकी ना बरोबर या गोष्टी होऊन जातात. आता त्यानंतरची जी पुढची गोष्ट आहे ती म्हणजे बाळाची फिजिकल ग्रोथ कशी असते. यामध्ये सगळ्यात पहिली आहे ती म्हणजे बाळाचे ग्रॉस मोटर स्किल्स कसे होतात. 5 महिन्याच्या बाळाला जेव्हा तुम्ही उभं पकडता तर त्यावेळी बाळ हा त्याच्या दोन्ही पायावरती त्याच्या पूर्ण शरीराचा जो भार आहे हा व्यवस्थितरित्या बॅलन्स करून उभं राहू शकतो. हे काही काळासाठी असतं, थोड्याच वेळासाठी असतं, परंतु दोन्ही पायावरती प्रॉपर बॅलन्स करून बाळ हा थोड्या वेळासाठी उभं राहू शकतो. 5 महिन्याच्या बाळाच्या शरीरामध्ये खूप छान पद्धतीने स्ट्रेंथ आलेली असते. जेव्हा तुम्ही बाळाला टमीवरती झोपवता तर त्याचे तळहात खाली दाबून त्याची छाती बाळ हा वर उचलण्याचा ट्राय करतो. काही बाळ एका अंगावर होतात, काही बाळ रोल ओव्हर सुद्धा करतात, पण हे प्रत्येक बाळावरती डिपेंड आहे. या दरम्यान बाळ हा नुसता एका अंगावर जरी होत असेल तरी सुद्धा इनफ आहे. याशिवाय या दरम्यान तुम्ही पाहाल की बाळाला आता बसण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो. म्हणजे बाळाला झोपायचं नसतं किंवा उभं सुद्धा जास्त वेळ बाळ हा राहत नाही. बाळाला बसायचं असतं, बसून त्याच्या आसपासचं जे जग आहे हे एक्सप्लोर करायचं असतं. जेव्हा तुम्ही बाळाला झोपवलेलं असतं आणि बाळाच्या हातामध्ये तुमची बोटं देतात तर तुमची बोटं खेचून बाळ हा वर उठण्याचा प्रयत्न करतो किंवा नॉर्मली झोपल्यावर सुद्धा बाळ हा त्याचं डोकं वर उचलण्याचा ट्राय करतो, म्हणजेच बाळाला आता बसायचं असतं. शिवाय कोणतीही वस्तू, एखादं खेळणं बाळ हा व्यवस्थितरित्या पकडून वर उचलून तोंडामध्ये सुद्धा घालू शकतो. परत परत बाळ हा त्याच्या हातामधल्या वस्तू पाडतो, ते सर्च करतो, परत ग्रिप करतो, परत उचलण्याचा ट्राय करतो. तर हे बाळासाठी खूप मोठं माइलस्टोन आहे आणि 5 महिन्याच्या दरम्यान बाळाने हे करणं अपेक्षित आहे. या व्यतिरिक्त बाळ हा त्याचे हात, हाताची बोटं किंवा अंगठा चोखायला लागतो, तोंडामध्ये घालतो आणि शिवाय जर तुम्ही बाळाला झोपवलं असेल तर बाळ हा त्याच्या पायाची जी बोटं आहेत ही सुद्धा तोंडामध्ये घालतो. या दरम्यान बाळाचं जे डिस्टन्स विजन आहे हे सुद्धा आता क्लिअर झालेलं असतं. म्हणजे बऱ्याच अंतरावरचं सुद्धा बाळ हा व्यवस्थित क्लिअरली पाहू शकत असतो, कलर आयडेंटिफाय करायला लागलेला असतो किंवा त्याचे जे बॉर्डर्स आहेत हे आता क्लिअर झालेले असतात. आपल्याला ज्या पद्धतीने दिसतं त्या पद्धतीने बाळाला सुद्धा आता दिसायला लागलेलं असतं आणि म्हणूनच बाळ हा त्याच्या आसपासचं जे जग आहे एक्सप्लोर करण्यामध्ये खूप जास्त वेळ घालवत असतो किंवा ते घालवण्यामध्ये त्याला मजा येत असते. घरातल्या प्रत्येक व्यक्तीचा चेहरा आणि त्याचा आवाज बाळ हा आता छान पद्धतीने ओळखू शकतो. याशिवाय एखाद्या व्यक्ती जर बाळाला ट्रस्टेड वाटत असेल, सेफ वाटत असेल तर त्यांच्याकडे गेल्यानंतर बाळ हा हॅपी असतो, एक्सायटेड असतो, त्यांच्याकडे जाण्यासाठी सुद्धा बाळ वेगवेगळ्या पद्धतीने रिस्पॉन्ड करतो. पण एखादी व्यक्ती जर बाळाला आवडत नसेल तर त्यांच्याकडे गेल्यानंतर बाळ रडायला लागतो किंवा ती व्यक्ती जवळ आल्यानंतर बाळ हा थोडासा चिडतो. म्हणजेच आता बाळ त्याचे इमोशन सुद्धा तुम्हाला शो करायला लागलेला असतो. जेव्हा तुम्ही बाळासोबत बोलत असता तर वेगवेगळे आवाज काढून, किंचाळून, वेगवेगळ्या तुमच्या ज्या काही आवाजाला कॉपी करण्याचा प्रयत्न करून त्याचे फेशियल एक्सप्रेशन दाखवून बाळ हा तुम्हाला रिस्पॉन्ड करायला लागतो. तुम्ही जर एखाद्या नावाने बाळाला बोलवत असाल तर त्या नावाने जर तुम्ही बोलवलं तर बाळ हा तुमच्याकडे लगेच बघतो. तर एवढं अंडरस्टँडिंग आता बाळामध्ये झालेलं असतं. शिवाय घरामध्ये घडणारी कोणतीही नवीन गोष्ट किंवा हालचाल किंवा एखादा नवीन बदल बाळ हा खूप लवकर आयडेंटिफाय करतो. म्हणजे जेव्हा तुम्ही बाळाला जर 4 खेळणी दिलेली असतील त्यामधली 3 खेळणी बाळ हा रोज बघतो आहे, पण एक खेळणं जर नवीन असेल तर त्या नवीन खेळण्याकडे बाळ हा अगदी टक लावून बघतो, त्याला ऑब्झर्व करतो, त्याला घेण्याचा ट्राय करतो. या व्यतिरिक्त बाळाच्या जवळ एखादी वस्तू जर पडलेली असेल आणि बाळाला ती हवी असेल तर बाळ हा ती पकडण्यासाठी धडपड करतो. बाळाला तुमच्याकडे यायचं असेल तर बाळ हा आता झुकायला लागतो. म्हणजे या अगोदर कसं तुम्हाला बाळाला घ्यावं लागत होतं, पण आता बाळ तुम्हाला सांगतो आहे की मला घे म्हणून. म्हणजे जर बाळाच्या बाबांनी बाळाला घेतलं असेल आणि आई जर पुढे आले तर बाळ हा एकदम अंग टाकून देतो किंवा आईकडे झुकण्याचा प्रयत्न करतो. या दरम्यान बाळाला त्याच्यासोबत पालकांनी खेळणं हे खूप जास्त आवडतं. म्हणजे जेव्हा तुम्ही बाळासोबत भरपूर बोलता, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करता, बाळासोबत पिकाबू खेळता किंवा बाळासोबत रीडिंग करता, मूव्हिंग गोष्टी दाखवता किंवा आणखी बाळासोबत काही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करता तर ते बाळ खूप एन्जॉय करतं आणि बाळाला हे खूप जास्त आवडतं सुद्धा. शिवाय या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या दरम्यान पालकांनी करणं गरजेचं आहे, जेणेकरून बाळ आणि पालक यांच्यामधला जो बॉन्ड आहे हा आणखी स्ट्रॉंग होईल. बाळ हा वेगवेगळ्या गोष्टी छान पद्धतीने शिकायला सुद्धा मदत होईल. या दरम्यान बाळाचं हसणं, किंचाळणं हे खूप जास्त वाढलेलं असतं. म्हणजेच बाळ हा खूप जास्त सोशल आणि ऍक्टिव्ह झालेला असतो आणि ते खूप चांगलं साईन आहे 5 महिन्याच्या बाळाच्या बाबतीमध्ये. आणखी एक खूप कॉमन प्रश्न मला नेहमी विचारला जातो ते म्हणजे बाळाला आता 5 महिने पूर्ण झालेले आहेत, म्हणजे 6वा महिना लागलेला आहे, तर अशा दरम्यान बाळाला आता वरचा आहार सुरू करू शकतो का?
तर लक्षात घ्या बाळाचं एज किती आहे यापेक्षा बाळ हा सॉलिड रेडीनेस सायन्स दाखवतो आहे की नाही हे पाहणं खूप गरजेचं आहे. जनरली आपण रिकमेंड करतो की 6 महिने पूर्ण झाल्यानंतरच बाळाला वरचा आहार द्यायचा आहे, कारण ऑलमोस्ट तोपर्यंत बाळ ही ती सगळी जी लक्षणं आहेत ती तुम्हाला शो करायला लागतो. आता कोणत्या केसमध्ये तुम्हाला डॉक्टरांची मदत घ्यायची आहे? जर तुमच्या बाळाचं वजन योग्य प्रमाणामध्ये योग्य त्या रेंजमध्ये नसेल, बाळ हा खूप सुस्त झालेला आहे, बाळ हा बिलकुल ऍक्टिव्ह नाही, फीड व्यवस्थित घेत नाही, किंवा बाळ हा सोशल स्माइल देत नाही, किंवा तुमच्या आवाजाला रिस्पॉन्ड करत नाही, बाळ हा तुम्हाला अतिशय डल वाटतो आहे, तर त्यावेळी तुम्हाला डॉक्टरांची मदत घेणं हे गरजेचं आहे. कदाचित बाळाला हिअरिंग किंवा विजनचा प्रॉब्लेम असू शकतो, जो वेळेमध्ये आयडेंटिफाय करणं गरजेचं असतं. तर या काही गोष्टी होत्या 5 महिन्याच्या बाळाच्या बाबतीमध्ये. तुमचं बाळ यामधल्या कोणकोणत्या गोष्टी करतो आहे आणि या व्यतिरिक्त काही गोष्टी तुम्ही बाळामध्ये ऑब्झर्व करत असाल तर मला कमेंटमध्ये जरूर सांगा. सो आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, सी यू सून विथ न्यू टॉपिक.